महाराष्ट्र 24 तास न्यूज, जिथे प्रश्न विचारले जातात थेट, जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच। आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत, विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष, आम्ही असणार नेहमीच तुमच्या सोबत। कारण महाराष्ट्र 24 तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ, तुमचा साथीदार, तुमचा आवाज। म्हणूनच आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा महाराष्ट्र 24 तास न्यूज। कारण हा प्रवास आहे तुमचा, तुमच्या हक्काचा, तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा। महाराष्ट्र 24 तास न्यूज। श्रीरामपूर नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 4 मध्ये विकासाच्या मुद्द्यावर मतदान करण्याचे आवाहन युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक माटा यांनी केले आहे। कोणत्याही आमिषांना बळी न पडता जबाबदारीने मतदान करण्याचे त्यांनी मतदारांना आवाहन केले। माटा यांच्या या आवाहनाला प्रभागातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जागरूक मतदानासाठी महिलांचा सक्रिय सहभाग वाढताना दिसत आहे। विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सुरक्षितता या मुद्द्यांना प्राधान्य देत महिलांनी मतदानाची तयारी दर्शवली आहे। प्रभाग 4 मध्ये विकासकेंद्रित मतदानाची लाट निर्माण होत असून निवडणुकीत जागरूक मतदारांची भक्कम भूमिका दिसून येत आहे। युवा स्वाभिमान पक्षातून माझी आई दीपाली पारसकुमार माटा हे उमेदवार आहे महिलामधून। मी पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे। सध्याची आपण प्रभाग क्रमांक 4 मध्ये परिस्थिती बघताय तर तुम्ही माझ्या मागे ही परिस्थिती बघा काय चाललेलं आहे। येत्या कित्येक वर्षापासून सत्तेधारी जे 20 वर्षापासून 25 वर्षापासून जे लोक सत्तेवरती एवढे प्रलंबित काम आहे या लोकांनी कामच नाही केले काय। एवढे फक्त लोकांना सांगितलं, काही नगरसेवकांनी असं काम केलंय का काही लोकांनी फक्त स्वतःच्या घरच्या बाहेरचे रस्ते दाखवले, पण खरोखर परिस्थिती लोकांच्या बाहेरच्या घरची परिस्थिती काय आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता। आज आपण अशा प्रभागामध्ये अशा ठिकाणी आहेत का त्या लोकांना एवढा त्रास होतोय। जे गोरगरीब जनता आहे त्या गोरगरीब जनतेला जातीच्या समीकरणावरती, झेंड्याच्या समीकरणावरती, लोकांना पक्षाच्या समीकरणावरती फसवलं जात आहे। त्यासाठी आपल्याला एक बदलाव होणं गरजेचं आहे। आपण बदलाव काय करणार आहे? सर्वसामान्य जनतेला बदलाव करायचा आहे। आता आपण बघत आहोत का उद्या निवडणुकीचा दिवस आहे। काही लोक अशा स्थितीमध्ये आहे का काही लोक आमिष द्यायचा प्रयत्न करत आहेत। सत्ताधारी लोकांना एवढं माहिती आहे का आपण आमिष देऊन काही लोकांना विकत घ्यायचा प्रयत्न करतात, पण ही लोकशाही नाहीये। लोकशाही एक संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लोकशाही दिलेली आहे त्या लोकशाहीचा हे लोक निरादर करत आहेत। मी स्वतः आज उमेदवारी करत आहे, माझे आई बरोबर मी ज्यावेळेस काम करत असताना मला असं माहित पडतंय साहेब का काही लोक असे आहेत का काही लोक वेट करताय का आम्ही प्रचार न करता फक्त शेवटच्या दिवशी काही गोष्टी आम्ही लोकांना आमिष दाखवून आम्ही लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात आणि 5 वर्षानंतर तेच लोक कधी येणार नाही या प्रभागामध्ये। तुम्ही ही अवस्था बघा प्रभागामध्ये काय चालली आहे। प्रभाग क्रमांक 4 ची अवस्था बघा। काही आमचे विरोधक आहे ते फक्त वाढदिवस साजरे करण्यात आहे। माझं असं म्हणणं आहे का हे वाढदिवस साजरे केल्याने किंवा कोणाच्या घरी झाल्याने व कोणाच्या मौतीला जाण्याने कोणाच्या गणपती किंवा कोणत्याही धार्मिक याच्यावरती आपण पावती फाडल्याने विकास होणार नाहीये। ती धार्मिक आस्था आहे। धार्मिक आस्था माझ्यासाठी पण खूप महत्वाची आहे। पण मला असं वाटतं का नगरपालिकामध्ये आपण फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलावं। आम्ही विकासाच्या विजनवरती बोलतोय का मी या प्रभागामधून माझी आई निवडून आल्यानंतर या प्रभागामध्ये तुम्हाला एकही कचरा दिसणार नाही आणि माझे जेवढे महिला आहेत त्यांना शौचालय जाण्यासाठी एवढा त्रास आहे का तिथं शौचालयामध्ये दरवाजे सुद्धा नाहीये। एक सुद्धा असा नगरसेवक नाहीये का एक सुद्धा अधिकारीला तो सांगत नाही का आमच्या सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे। कारण की त्यांना माहित आहे का हे लोक आम्हीच घेऊन आम्ही प्रयत्न करणार आहेत, पण ते चुकीचं आहे। तुम्ही त्याच्यामध्ये बदल घडवला पाहिजे, लोकशाहीची कदर केली पाहिजे। जनतेला तुम्ही काय आवाहन करू इच्छिता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? मी जनतेला हेच आवाहन करणार, प्रभाग क्रमांक 4 मध्ये पण आणि सर्व श्रीरामपुराच्या प्रभागामध्ये सर्वांना हेच निवेदन करणार का येत्या 2 तारखेला तुम्ही सर्व गोरगरीब जनतेतून येणारा माणूस, तळागाळातला माणूस, जो तुमच्या भावना समजू शकतो, जो तुमच्या दुःखात सुखात उभा राहण्यात येऊ शकतो, त्या माणसाला तुम्ही निवडून द्या। जे लोक 5 वर्ष सुद्धा आले नाही, आता बेडके सारखे बाहेर निघलेले, त्या लोकांना तुम्ही मदत न करता जवळ घ्या त्यांना, ही अपेक्षा आहे। पण चांगल्या माणसांना मतदान करा, ही माझी सर्वात मोठं सर्वसामान्य जनतेला आव्हान।